गोष्टी छुपाए जाते हैं दोस्त, हे असे बताई नाही जाते. अरबाज प्लीज यार मला नाही आवडलो. अरबाज कशी बोलली बघितला का. पहिला आपण बोलूया आर्यावरती. आर्या म्हणजे काल आपण एका रील मध्ये बघितलं होतं की बाबा आपल्या गौरव मोरेच्या भाषेत मंद बदक, हा त्या मंद बदकाबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात पहिली गोष्ट जेव्हा ती अरबाजच्या जोडीमध्ये गेली त्याच वेळी मी बोललो होतो की बाबा हिचं काय तर जरा नखरं वेगळं वाटलं. सगळ्यात पहिला ही टीम ए मध्ये होती. टीम ए मध्ये जर आठवत असेल तर बघा सुरुवातीला लोक घरामध्ये आल्या दोन ग्रुप पडले होते. ग्रुप इन द सेन्स ते बोलत होते एकमेकांच्या सोबत, एकमेकांच्या सोबत टाइम स्पेंड करत होते. त्यावेळी आर्या ही टीम ए मध्ये होती आठवत असेल तर बघा. त्यानंतर तिचं आणि निक्कीचं थोडंसं वाजलं, निक्कीचं आणि जान्हवीचं आणि आर्याचं थोडं वाजलं म्हणून ती ए टीम मधनं थोडंसं बॅक येऊन बी टीम मध्ये आली. पण इतिहास गवाय की जेव्हापासून बी टीम मध्ये आर्या आल्या तेव्हापासून तिला कोण सिरियसली घेत नाही. का घेत नाही, कारण ते खोळे नाही आहेत. सगळ्यांना कळते की आर्या काय करते काय नाही. मध्येच ती वैभवला म्हणायला लागली की वैभव आय हॅव अ फिलिंग्स फॉर यू, तुला नसतील पण मला आहेत, त्यामुळे मला तुझ्याबद्दल फिलिंग असू शकतात. डोळ्यातनं पाणी बिणी काढली, हा अट्रॅक्शन असू शकतं. ते पण आम्ही समजून घेतलं की ठीक आहे त्याला अट्रॅक्शन असू शकतं. थोड्या टाइम नंतर जेव्हा अरबाज आणि ह्या आर्याची जोडी बनवली गेली, जरा आठवतंय का बघा, ही पावचळली अक्षरशः. ती आता ही गोष्ट बोलू नये, कोणाच्या ड्रेसवर आपण कमेंट नाही करू शकत, बट का करू नाही शकत, कारण बिग बॉस सुरू झाल्यापासून तिचा काय विषय नव्हता. जसं ते अरबाजच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली किंवा त्यांच्या जोडीमध्ये आली तिचं ड्रेसिंगची चेंज, जज्बात बदलतीये, वक्त बदलतीये, तिच्या आईला सगळं चेंज. अचानक एकदम स्टायलिश काय बघायला लागली. लोकांना मला चिडव. अरबाजच्या खांद्यावर काय हात टाकून बसायला लागली, त्याच्याबरोबर प्रेमाने काय बोलायला लागली. जेव्हा ते अरबाज आणि निक्कीचं भांडणं चालू होतं, ह्याच्या बास घरातले सगळे तोडाफोडी करायला तर आठवतंय का बघा. तोडाफोडी करताना जेव्हा अरबाजला जेव्हा ही काय तर सांगाल ती आर्या की असं नको तसं नको, तेव्हा अरबाज पण भडकला आर्यावरती. तेव्हा लगेच डोळ्यातनं पाणी आलं, ट्रू लव तुटलं, ब्रेकअप झाल्यासारखं ही वागली. मग त्यानंतर अरबाजकडे परत जाऊन म्हटली की बाबा हे मला नाही आवडलं, मला XYZ नाही झालं, जेव्हा झालं अरबाज परत तिची हे केला, तिला समजावला की असं आहे तसं आहे. पण मला प्रॉब्लेम हाच होता की मला आधीपासून माहित होतं की हे सगळं जे चालू आहे यात आर्या तोंडावर पडणार आणि माझ्या भाषेत दोन दातावर पडणार, मी बोललेलो आठवतंय का बघा. आणि तेच झालं. योग्य वेळी योग्य गोष्टी घडल्या. जेव्हा रितेश सरांनी विचारलं आर्याला की बाबा आर्या, जेव्हा तुम्हाला जोडीमध्ये बांधलं गेलं तेव्हा तुम्हाला काय वाटलं, आर्याचं पहिलं वाक्य, मी खूप एक्साइट होते. रितेश भाऊ म्हटला लगेच हो ते तर मलाही माहिती आहे. म्हणजे बघा बाहेर पब्लिकला देखील हे दिसतंय जे आपण बोलायला लागलोय ते, की ही भावनेपेक्षा जास्त, लिमिटपेक्षा जास्त एक्साइट झाली होती की बाबा माझा माचोमॅन अरबाज, आता अरबाज माझ्या बोटावरती खेळणार, आता अरबाजची मी मालकीन, आता अरबाज माझ्या पुढे शेपूट हलवणार. हिला असं वाटलेलं की जे निक्की करतात तेच मी करणार आणि आता अरबाज माझ्यासाठी खुळा होईल. अरबाजला मी नाचवेन आणि अख्खं घराला अरबाज नाचवेन आणि अरबाजला मी नाचवेन. म्हणजे हे काय की मी आता झाले राणीला विषाण असतात पण माझ्या भाषेत मी आता झाले राणी. पण त्या राणीला एक गोष्ट कळायला पाहिजे की ज्यावेळी अरबाज निक्कीचं काय त्यांचा अँगल चालू आहे, किंवा आज रितेश्वरानं क्लिअरच म्हटला की तुम्ही मॅरिड आहात किंवा तुम्ही कमिटेड आहात असं तुम्ही बोललाय, तरी देखील तुम्ही, आणि ते लाज म्हणून म्हणते की नाही भाऊ मला तिच्याबद्दल फिलिंग्स आहेत, आमचं फिलिंग्स. अरे हे लाज वाटायची गोष्ट ऍक्च्युली. हे सगळ्यांसमोर सांगायला नाही भाऊ मला फिलिंग्स आहेत, ह्याव आहे तेव्हा आहे. आणि ते 36 जण माझ्यावर आहेत ते असं झटकलेला तो पण विषय. मला एक गोष्ट कळण झाल्या, अख्ख्या पृथ्वी तलावर अरबाज एकटाच माणूस उरलाय का काय, पुरुष एकटाच उरलाय का काय, की सगळ्या लेडीज त्याच्याकडेच जाणार, सगळ्यांना प्रेम त्याच्यावरच होणार, असं काय आहे का काय अरबाजच्या डोक्यात. असं काय असलं तर सुरेंद्र तेली थँक्यू फॉर द सबस्क्राईब आणि वेलकम टू द कोल्हापूर फॅमिली. मग अरबाजला मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुझ्या मनात असा गोड गैरसमज झालाय की तुला असं वाटायला लागलं की तू एकटाच पुरुष ह्या जगात राहिलायस आणि ज्या काय 36, 38, 35 तुझ्या भाषेत ज्या महिला आहेत, लेडीज आहेत, त्यांना फक्त तू एकटाच आहेस बाबा. आरतीचं ताट घेऊन मेरे करण अर्जुन आएंगे असं करून तुलाच त्यांनी ओवाळतात, तूच त्यांचा करता धरता. आणि त्यात ह्या आमच्या आर्याला कळालं नाही, अक्कल नाही. हे आर्या म्हणले की बाबा नाही आता मी अरबाजला चालवणार, अरबाजला मी चालवणार. कशी बोलली, डोळ्यातनं पाणी काय आलं. असं वाटायला लागलं की बाबा 8वी पासून 10वी पर्यंत ज्या प्रेम एकत्र होतं त्यात अचानक 11वीला दुसरीकडे ऍडमिशन घेतल्यावर जे प्रेम, जे दुःख होतं ते दुःख ते आर्याला व्हायलतं. ते दुःख आर्याला व्हायलतं. आर्या डोळ्यातनं घळा पाणी व्हायलतं. पण ते पाणी व्हायच्या आधीच आम्ही प्रेडिक्शन केलं होतं, आठवतंय का बघा, की ह्या गोष्टीत आर्या तोंडावर पडणार. हे सरळ दिसत होतं. पॅड देताना पण आवाज उचलला होता की आर्या तू जे करलेस हे लक्षात ठेव, तुझे आठवतंय का बघा, तू जे करलेस हे लक्षात ठेव, असं पॅडी दादा पण बोललेला. हे दिसाल तो
तू बालिश आहेस माहिती आहे. अगं तुझा अचानक कसं मेकअप बिकअप जास्त यायला लागतो का? हे तुम्ही जर आठवतंय का बघा, ह्याच्या आधीच्या एपिसोड मध्ये म्हणजे ह्याच्या आधी जेवढे 2-3 आठवडे झालेत ह्या सगळ्यामध्ये एक आर्या, आणि आता ज्या अरबाजच्या ग्रुपमध्ये किंवा अरबाजच्या ह्याच्यामध्ये गेल्या तेव्हा एक आर्या. ह्या 2 आर्या वेगवेगळ्या आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे आर्या की बाबा अशा गोष्टींना फसून किंवा अशा गोष्टींना, आता ही काही गेम आहे ती गोष्ट वेगळी, पण मला मुलींच्या बद्दल हेच वाटतं की अशा चुकीच्या गोष्टींना फसून मुली अडकतात. हे रिअल लाईफ आहे. आणि आता गेममध्ये पण तेच व्हायले. आर्या एवढं काय काय बोलली की अरबाज असा आहे तसा आहे ह्यो आहे तेव्हा आहे, ते तर गोष्ट राहिली. त्या वैभ्याला म्हटली हो की वैभ्या मला तुझ्याबद्दल फिलिंग्स आहेत, आणि तू त्या अरबाजचं म्हणजे अरबाजच्या जोडीत गेल्यापासून तू निक्कीला चिडवायला कारण का हे कळतं. खरं सांगायचं सगळ्यात पहिली गोष्ट, हे असं कोण पण खोटं म्हटलं ना की मला खोटं खोटं चिडवा. शाळेत असतं ना आपण 7वी 8वी 9वी 10वीला की बाबा कशात काय नसतं तरी आपण म्हणतो बघा तिला तिला मायनावून चिडवा असतं बघा शाळेत. आपल्या ग्रुपमध्ये म्हणतो आपण. मग ती आली की आपल्या नावानं आपला मित्र दंगा करतो, किंवा आपण गेलो की तिच्या मैत्रिणी आपल्या नावानं दंगा करतात. ओ व्हेरी गुड. पण कोणाला फोन केलास? तुला चिडवलं रे असं. सॉरी या जोक बद्दल सॉरी, मला माफ करा. पण ऐका आता, पण असं शाळेत असतं ना की बाबा आपल्याला चिडव, पण उगाच नाही म्हणत तो कोण चिडव. काहीतरी फिलिंग्स असतात, काहीतरी असतं म्हणूनच म्हणतात की बाबा चिडव. सिंपल लॉजिक आहे, सिंपल लाईन आहे. आणि आर्याला जर असं वाटलं असेल की बाबा ती म्हणजे हसल वगैरे केली आहे, हसलमध्ये लोक तर शिवा द्यायला लागले. तुला जर माहित नसतं सांगतो, हसल शो कसा आहे, हसल शो मध्ये लोक स्ट्रगल दाखवतात. हसल म्हणजे काय स्ट्रगल, की बाबा मैं नहीं झुकूंगी सॉरी मैं नहीं झुकूंगी, मैं ऐसे छाती ताण के हिंदी में नको, मी असं छाती वर काढून राहीन, ह्याला हसल गेम म्हणतात. त्या गेम मध्ये एवढं छान परफॉर्मन्स करून आले, त्यामुळे त्या लोकांच्या समोर तुझी एक इमेज वेगळी आहे. त्यामध्ये अजून एक आहे ती मैं नाही तो कोण बे, ती काय बघा. ह्या लोकांची आपल्या डोळ्यासमोर इमेज कशी असते की बाबा ही लोक म्हणजे स्ट्रगल करणारे लोक, ताकदवान लोक, इमोशनल अजिबात नाही, येईल त्या परिस्थितीला मात करून पुढे जाणारे लोक. आणि हे आमची कुठल्या परिस्थितीत अडकल्या, ए मला चिडवा, ए मला चिडवा, अरबाच्या खांद्यावर काय हात टाकत्या, ए मला चिडवा. कलर ड्रेस, अरे ह्यो ब्लॅक शर्ट ब्लॅक पॅन्ट घालतोय, ही बी लगे ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक टी शर्ट. अरे हे कसं व्हायला लागलं? तुम्हाला आठवतंय का बघा, काल काय परवा रे, कधी परवा या व्हिडिओ मध्ये आठवतंय का बघा, ड्रेसिंग सेन्स मॅचिंग कलर, मॅचिंग अरबाचा पण काळा ड्रेस आणि आर्याचा पण काळा ड्रेस. मला एवढंच म्हणायचं आहे, काय असं करून घ्यायचं? पण इथं आपण बाहेर बसून आपलं सगळ्यांना कळतं, हे मला हे मान्य आहे. पण आपण समोर जर बघतोय पॅडीदासारखी लोक जर स्वतःहून तुला सांगायला लागल्यात की बाबा तू जे काय करल्यास बघ किंवा XY, तुला एवढं गेम प्लॅन वगैरे केलीस की तू ऐसी धाकड है तिच्याबरोबर तिच्या जिओ सिनेमानं अखंड एपिसोड लावला की बाबा निक्कीला भिडली. तसं नाही, निक्कीला भिडली घरातील एकमेव गर्ल, ऐसी धाकड है. मग धाकडपणा कुठे गेला? अखंड महाराष्ट्रानं तुला वोट केलं नाही, पण हे महत्वाचं आहे की अखंड महाराष्ट्रानं तुला वोट केलं जस्ट बिकॉज तू एक स्ट्रगल दाखवलीस. आतापर्यंत जी आर्या जी बॅकफुटला गेली होती तिला अचानक महाराष्ट्रानं डोक्यावर घेतला, आणि दुसऱ्या दिवशी काय केलीस? जगासमोर हसू करून घेण्याला पण हिंमत लागते, आणि कदाचित हेच हसलमध्ये तिला मिळालं असेल म्हणून ती हसून करून घेत असेल. आज जेव्हा अरब्याचा तो लीक्ड व्हिडिओ त्याच्यावरती एवढं मी शिव्या घातल्या, भरपूर लोकांनी अप्रिशिएट केलं बाय द वे, त्यांना सगळ्यांना थँक्यू. मी जे बोललो होतो की बाबा बिग बॉसमध्ये काय दाखवायला पाहिजे काय नाही दाखवायला पाहिजे हा त्यांचा चॉईस आहे. बट इथं अनसीनमध्ये एवढे ढीग व्हिडिओ पडल्यात, डीपीचे व्हिडिओ पडल्यात, पॅडीचे व्हिडिओ पडल्यात, हे सगळे व्हिडिओ बिग बॉस घेत नाही. आणि वर म्हणतं की डीपीचा काय कंटेंट नाही, पॅडीचा काय कंटेंट नाही, पण त्यांचे कंटेंट एवढे पडलेले असताना तुम्ही बिग बॉसमध्ये रात्री 3-3, 5-5 वाजता लपडे दाखवता. ह्याच्यावर मी काल परवा पण बोललो होतो, भयानक बोललो मी, पण मी अजूनही बोलणार, ती गोष्ट वेगळी. पण मग तिथं हीच गोष्ट येते ना की बाबा ही जर भाऊच्या धक्क्यावर गोष्ट आली नसती तर लई वाईट झालं असतं. बिकॉज हे अखंड महाराष्ट्राच्या जनतेलाही पटलेलं नाही आहे. मी कालही बोललो, आपल्या घरात लहान मुलं असतात ती पण बाई करायला लागलेत. जरा आठवा, आपल्या आसपासची लोक पण बाई का बाई करायलेत? बिकॉज इन्फ्लुएन्स झालाय, बिग बॉस इन्फ्लुएन्स. जी लोक बघत नाहीत ती लोक पण बघायला लागलेत. मग जी लोक बघायला लागलेत चेष्टा मस्करीमध्ये, ए पिंट्या ती निकी कसं करते, ते बारकलं घरातलं करते बाई, आठवतंय का बघा, छोट्या बाळाचा एक व्हिडिओ आहे. मग त्या बाळापर्यंत ही बातमी जाते की बिग बॉस लागतं, बिग बॉसमध्ये बघावं आपण. बिग बॉसमध्ये आपण हे दाखवणार की रात्री 3 वाजता, म्हणजे ही गोष्ट चुकीची आहे, त्यांची पर्सनल लाईफ जी असेल ती असेल, बट एखादं लग्न झालेला माणूस आहे, ही दुसरी मुलगी आहे, आणि यांचं 3 वाजता जे काय असेल ते पर्सनल, पण हे तुम्ही टेलिकास्ट करणार, हे महत्वाचं आहे ना. 100 लोकांची एडिटर लोकांची टीम असते, रियालिटी शो आहे. मला काय म्हणायचं, आपण सिरियल जरी असली तरी पण
प्रत्येक कंटेंट बघायचा प्लॅटफॉर्म हा वेगळा असतो. आम्ही काही दुधान धुतलेलं नाही, मी आहे ते तोंडावर सांगतो. पण प्रत्येक गोष्ट बघायचा प्रत्येक प्लॅटफॉर्म वेगवेगळे असतात. त्या प्लॅटफॉर्मवरती आपण तेच बघत असतो. आपण घरातल्यांना घेऊन नाही बसत या प्लॅटफॉर्मवर हे बघूया म्हणून, अजिबात नाही. प्रत्येक गोष्ट बघण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत आणि आपल्याला बुद्धी आहे की आपण कुठं जाऊन कुठल्या वेळेत काय बघावं. पण बिग बॉस मराठीमध्ये आपण आणि आपल्या मराठीमध्येच हे झालं त्यामुळे मला जास्त राग आला. हिंदीमध्ये हे चालतं, ते वेब सिरीज येतात ह्या येतात त्या येतात, नो प्रॉब्लेम, त्यांचा टेस्ट असेल, काय घेणं देणं नाही आपल्याला. पण आपल्या घरातली लोक, मला आमच्या घरातले विचार करा ना, आमच्या घरातले लोक बिग बॉस बघतात. मग मला ऑकवर्ड फील नाही होणार की बाबा आपल्या घरातले आई वडील असतील, घरातली बारकी पोरं असतील, वहिनी असेल, कोण असेल, त्यांच्यासमोर यांचं सीन दाखवायला लागलं की मॅरिड झालेला माणूस, अनमॅरिड झालेली मुलगी आहे, ह्या दोघांच्या मध्ये प्रेम प्रकरण झाले आणि रात्री 3-5 वाजता बाथरूममध्ये असं सगळे चाळे करायला लागले. हे गोष्ट चुकीची आहे. आता मी मुद्द्यावर येतो, पण हे चुकीचं आहे तर चुकीचं आहे. पण जेव्हा ही गोष्ट दाखवली गेली, परत आर्या चालू झाली बघा. जर आठवतं का बघा, असे डोळे मोठं केली, असं करून लगेच डोळ्यात पाणी भरलं. काय गरज आहे दीपक, बरोबर आहे का सांग, गरज काय आहे डोळ्यात पाणी आणायची? अरबाज आणि निक्कीचं परत अफेअर म्हणजे त्यांचं होतच ना हो, हा त्यांचं होतच ना. मग तुला डोळ्यात पाणी काढायचं काय गरज आहे का? तुला फिलिंग वाढल्यात का? आता तर तू मानतोस की मी नुसतं चिडवा, खोटं चिडवा म्हणत होतो, तिला फक्त जलस फील करायला मी चिडवा म्हणत होतो, मग तू रडली का? पॉईंट हाच असतो की असं कधी कधी खोटं करण्यात कधी स्वतःची वाट लागते कळत नाही. जी की आर्याची वाजल्या आता वाट लागल्या सगळ्या महाराष्ट्राला जाहीर आहे.